हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी आपण देणार आहोत ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेवटच्या वेळेमध्ये रिव्हिजन करायला खूप जास्त फायदा होणार आहे. आता या चॅप्टरमध्ये हा जो चॅप्टर आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत बाय द स्टिकी नोट लक्षात ठेवायच्या हे आपण या सेशन मध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून ठेवा, सेव्ह करून ठेवा, कारण पुन्हा पुन्हा एक चॅप्टर जर क्विकली रिवाइज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहील. लेट स्टार्ट विथ दिस सेशन. बघा, यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या चॅप्टरला जेव्हा तुम्ही ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिला जो आपल्या समोर प्रश्न येतो, या चॅप्टरची सुरुवात कशी करायची. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर द क्विक रिव्हिजन इज इतिहास लेखन म्हणजे काय. इथून सुरुवात करायची जेव्हाही आपण या चॅप्टरची तयारी करायला घेतो. याच्यामध्ये इतिहासातील घटनाची कशी मांडणी करायची, चिकित्सक मांडणी. व्हॉट इज मीन बाय चिकित्सक? इट्स डायग्नोसिस आपण पाहिलं होतं ना, तर त्यामध्ये कोणत्याही गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्याची आपण जुन्या पुस्तकामध्ये, संदर्भ ग्रंथामध्ये जी पानं पलटवतो, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये इतिहास लेखनासंबंधी सोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी पण पाहिलेल्या आहेत की त्यामध्ये मटेरियल सोर्सेस असतात, भौतिक साधनं असतात इतिहास अभ्यासाची, आणि मौखिक साधनं असतात जे परंपरेनुसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये पुराव्याचं परीक्षण करणं, जे काही एव्हिडन्स आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. त्यानंतर सर्व घटना शक्य नसलेला दृष्टिकोन व लेखनशैली हे कशावर अवलंबून आहे? इतिहासकारावर अवलंबून आहे. इतिहासकारच आपल्याला सांगत असतो की एखादी गोष्ट निश्चितपणे कशी खरी आहे आणि ती खोटी असेल तर निश्चितपणे कशी खोटी आहे. तर याच गोष्टीला आपण काय म्हणतो? इतिहास लेखन असं म्हणतो. आता याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखन कसं घडलं. जेव्हा अँशियंट टाइम होता त्यावेळेस इतिहास लिहायला तर त्यांच्याकडे काही सोर्सेस नव्हते, मग त्यांनी इतिहास लिहिला कसा? तर ते बघा, गुहाचित्र, कथाकथन, पोवाडे, गीत परंपरा हे जे काही मौखिक साधनं आहेत किंवा यांनी ज्या भौतिक गोष्टीमध्ये चित्र काढून ठेवले, या सर्व गोष्टींमधून आपल्याला कळतं की इतिहास असा लिहिला गेला असेल. त्यानंतर आधुनिक इतिहासामध्ये इन द मॉडर्न हिस्ट्री याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे? याच्यामध्ये महत्व आहे पुराव्यासाठी. पुरावे जे काय आहे या सगळ्या गोष्टी ह्या ज्या जुन्या होत्या, गुहाचित्र, कथाकथन, पोवाडे, याला ऍज अ एव्हिडन्स वापरतात, कारण याच्यामध्ये जे खरं दिलेलं आहे ते एक्झॅक्टली खरंच आहे. कारण त्यामध्ये कोणी मधात ढवळाढवळ करू शकलं नाही, कारण ते कोणी लिहून ठेवलं नव्हतं विशेष म्हणजे, आणि लिहून ठेवलं नव्हतं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे जच्च्या तसं आलं, त्यामुळे त्यात काही बदल होण्याची शक्यता नाही. भोळ्या माणसानं ते चेंजेस केले होते त्यामुळे त्याच्यात काही बदल होण्याची शक्यता नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसतात. त्यानंतर आहे सर्वात पहिलं लिखित इतिहास. जगातला सगळ्यात पहिला लिखित इतिहास कोणता आहे? तर तो सापडला आपल्याला सुमेर संस्कृतीमध्ये, जे कोणत्या ठिकाणी आहे? मेसोपोटेमियामध्ये. मेसोपोटेमियामध्ये जी सुमेर संस्कृती होती, इथून जवळपास 4500 वर्ष जुना जो आहे तो शिलालेख सापडलेला आहे. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरलेला एक लेख. ओके, कोरलेला दगडावरती. त्यानंतर याच्यात युद्धाच्या नोंदणी आहे, आणि हा जो सध्याचा हा मेसोपोटेमियामध्ये ठेवलेला जो हा शिलालेख आहे सुमेर संस्कृतीचा, हा सध्या लुव्र नावाचं जे संग्रहालय आहे त्या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे. ओके, आणि लुव्र संग्रहालय कुठे आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, जे विद्यार्थी आतापर्यंत कॉन्टिन्युअली हा व्हिडिओ पाहत होते. त्यानंतर बघा, आधुनिक इतिहास लेखन कशाला म्हणतात. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय झालं, आधुनिक इतिहास लेखनामध्ये युरोपात, की दैवतवाद, त्यानंतर हे जे आपण म्हणतो ना, जे देवाला मानणं, ह्या सगळ्या गोष्टी, दैवत परंपरा वगैरे, या गोष्टीवरती लोकांनी विश्वास ठेवणं बंद केला आणि सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये आला. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचं अनुकरण केलं गेलं, मानव केंद्रित प्रश्न घेतले, इमॅजिनरी किंवा आपण म्हणू शकतो काल्पनिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं महत्व देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर इतिहास पुराव्यावर आधारित होता याच्यामध्ये. ठीक आहे, जो इतिहास याच्यामध्ये वापरला गेला तो कशावरती आधारित होता असं त्यांनी सांगितलंय? ऑन द बेस ऑफ एव्हिडन्सेस. ओके, कोणत्या बेसवरती आधारित होता? एव्हिडन्स वरती. त्यानंतर इतिहास पुराव्यावर आधारित होता, तो तर्कसुसंगत मांडला गेला होता. त्याचबरोबर भूतकाळामध्ये, पास्टमध्ये मानवाच्या क्रियांवर आधारित तो इतिहास होता. पास्टमध्ये ह्युमन्सनं ज्या काही सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टीवरती बेस्ड हा इतिहास होता. नेक्स्ट पार्ट इज ग्रीक इतिहासांचं योगदान. आता हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे हेरोडोटस वरती. त्यानं एक पुस्तक लिहिलं होतं द हिस्ट्रीज नावाचं,
आणि हे जे पुस्तक आहे द हिस्ट्रीज नावाचं जे हेरोडोटसनं लिहिलंय, हे त्याच्या एका अजून नावावरती कनेक्टेड आहे. कारण हिस्ट्री हा शब्द पण त्यानंच दिलेला आहे आणि हिस्ट्रीज हे पुस्तकही त्यानंच लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव पण एच वरूनच आहे. सर्वात पहिला आपण त्याला म्हणतो की जो इतिहासकार आहे त्याला हेरोडोटसला मानलं जातं आणि इतिहासाचा जनक असं त्याला म्हटलं जातं. पण आपल्याला लक्षात ठेवायचं हा असेल इतिहासाचा जनक, त्यानं दिलं असेल टर्म इतिहास वगैरे, पण खरा इतिहासाचा जो आधुनिक इतिहासाचा जनक ज्याला आपण म्हणतो तो वॉल्टेअर आहे. तर वॉल्टेअरमध्ये याला कधीच फिक्स करायचं नाही. कारण दोघांची नावं ह वरूनच येतात आणि आपल्याला हा मुद्दा महत्वाचा असला पाहिजे, की हिस्ट्री शब्द हा हेरोडोटसने दिलाय. पण व्हॉल्टेअरला काय म्हणतात? आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतात. त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे, त्यामध्ये आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोन. युरोपमध्ये विज्ञानासंबंधी काय-काय दृष्टिकोन होते? तर वैज्ञानिक विचाराचा उदय युरोपमध्ये झाला 18व्या शतकामध्ये. अधिक तर्कसंगत लॉजिकल तो होता. म्हणजे कोणत्याही बेसवरती तो असा नव्हता की कोणी लिहितंय आणि त्याला सगळे ऍक्सेप्ट करतायत. ते असं होतं की सगळेजण त्या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करतायत की खरंच ते खरं आहे का? त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत ह्या गोष्टी सुरू झाल्या. नेक्स्ट पार्ट आहे विद्यापीठांची पण याच्यात महत्वाची भूमिका आहे. जसं 1737 मध्ये गॉन्टिगेन विद्यापीठात सर्वात पहिल्यांदा जर्मनी जे जे गॉन्टिगेन विद्यापीठ होतं, इथं इतिहासाला स्वतंत्र विषय म्हणून मान्यता मिळाली आणि पुढे जर्मन विद्यापीठ जे आहे ते इतिहास संशोधनाची केंद्र बनली. तर हे गॉन्टिगेन विद्यापीठ लक्षात ठेवा, ज्यांनी इतिहासाला सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्र विषय म्हणून मानलेलं होतं. त्यानंतरचा भाग आहे रेने देकार्त. 1596 ते 1650 दरम्यान हा महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. याच्या काळामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत सत्य सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करू नये. जोपर्यंत सत्य स्वीकार होत नाही किंवा जोपर्यंत सत्य सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला ऍक्सेप्टच करायचं नाही. ऍक्सेप्टच करायचं नाही, तो स्वीकारच करायचा नाही. इतिहासातील दस्तऐवजाऐवजी विश्वासार्हता तपासणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आपण काय म्हणतो की दस्तऐवज तपासणं हे सुरुवातीला होतं की हेच सगळ्यात मोठा इतिहासाचा एव्हिडन्स आहे. तोच मोठा पुरावा आहे. पण याचं असं म्हणणं आहे की दस्तऐवज जरी असतील पण त्याच्यातही किती टक्के ते विश्वासार्ह आहे, त्याच्यातही ते किती टक्के विश्वास ठेवण्यासारखं आहे यावरही लक्षात द्या. डिस्कोर्स ऑन द मेथड हे जे पुस्तक आहे डिस्कोर्स ऑन द मेथड हे पुस्तक रेने देकार्त याने लिहिलेलं आहे. त्यानंतर व्हॉल्टेअर येतो. इतिहास फक्त राजकीय नसून सामाजिक आणि आर्थिकही आहे असं तो म्हणतो. इतिहास फक्त राजे महाराजांचा, लढायाचा, युद्धाचा नाहीये. थोडंसं अॅनल्स प्रणालीसारखं हा बोलला व्हॉल्टेअर जो आहे तो. तो म्हणतो की इतिहास फक्त राजकीय नसून सामाजिक, आर्थिक पण आहे. आणि या व्हॉल्टेअरचं जे ओरिजिनल नाव होतं ते काय होतं? फ्रान्सवा मरी अरुए असं होतं. व्हॉल्टेअरचं ओरिजिनल नाव काय होतं? फ्रान्सवा मरी अरुए. आणि याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात. व्हॉल्टेअरला काय म्हणतात? हा प्रश्न पहिल्या पेपरमध्ये याच्यापूर्वी बऱ्याचदा विचारलेला आहे. त्यानंतर जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल याचं असं म्हणणं आहे की तर्काधिष्ठित प्रक्रिया असली पाहिजे इतिहास म्हणजे. त्याच्यात लॉजिकचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. त्याने एक टर्म दिली होती द्वंद्ववाद. द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स. एखादी गोष्ट खरी आहे तर खरीच का आहे आणि ते सिद्ध करा. एखादी गोष्ट खोटी आहे तर ती खोटीच काय ते सिद्ध करा. आणि एखादी गोष्ट आहे तिच्या दोन्ही बाजूंनी विचार करा. खरा आहे तर खऱ्या बाजूने, खोटा आहे तर खोट्या बाजूनं आणि दोन्ही त्याचे जे जे संबंध आहेत, जसं आपण म्हणतो ना एखादा गुन्हेगार आहे, त्यानं जर गुन्हा केला असेल तर त्याची बाजू समजून घेतली जाते की त्यानं गुन्हा का केला आणि ज्या व्यक्तीवरती त्यानं तो गुन्हा केलाय किंवा ज्या व्यक्तीसोबत तो गुन्हा केलाय त्याही व्यक्तीची भूमिका त्याच्यात समजून घेतली पाहिजे आणि या बेसवरती न्याय निवाडा केला जात असतो कोर्टामध्ये. तर त्याच पद्धतीचा विषय जॉर्ज विलियम फ्रेडरिकचा आहे. त्यांना द्वंद्ववाद हे खरं खोटं, सत्य असत्य या गोष्टींवरती आपल्याला विचार बारकाईनं करून तेव्हाच कोणती तरी गोष्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे असं तो म्हणतो. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री नावाचे महत्वाचे 2 ग्रंथ जे आहे ते कोणी लिहिलेत? आता ऍक्च्युअली एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स याचं नाहीये. यानं त्याच्यामध्ये त्याचे लेख लिहिलेले. त्या एन्सायक्लोपीडियामध्ये या हेगल जो आहे याचे लेख आहेत. पण यानं पुस्तक कोणतं लिहिलंय? त्याचं ओरिजिनल पुस्तक जे आहे ते आहे रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्ट्री हे त्याचं पुस्तक आहे. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत बाळांनो तो म्हणजे लिओपोल्ड वॉन रांके. लिओपोल्ड वॉन रांके जो आहे हा वैज्ञानिक विचाराचा उदय 18व्या शतकामध्ये झाला असं मानतो.
आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच इतिहास असला पाहिजे, हाच त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. तो अधिक तर्कसंगतीवर भर टाकतो आणि युरोप अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल याला ते कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर अच्छा रिपीट झालंय का पेज? हा, हे आताच झालंय ना? ठीक आहे. अम, ठीक आहे. ओके, ओके. हे रिपीट झालंय. तर पुन्हा कार्ल मार्क्सकडे जायचं होतं आपल्याला. कार्ल मार्क्सकडे आलोय आपण कारण ते झालेलं होतं. ते जस्ट डुप्लिकेट झालं असेल पेज. कार्ल मार्क्स जो आहे याला तुम्ही चांगलंच ओळखता. कार्ल मार्क्सचा महत्वाचा विषय आहे वर्ग संघर्ष. समाजामध्ये राहत असताना एका व्यक्तीकडे उत्पादन निर्मितीचा जेव्हा सगळा भर येतो आणि तो व्यक्ती मग त्यापेक्षा जे कमकुवत लोक आहेत, गरीब लोक आहेत समाजातले, त्यांच्यावर दबाव टाकतो आणि त्या संबंधित आहे कार्ल मार्क्स. वर्ग संघर्ष, उत्पादन साधनावर आधारित ज्या काही गोष्टी असतात त्या जेव्हा एकाच व्यक्तीकडे येतात, सगळ्यात आपण म्हणू शकतो राज्यामध्ये, देशामध्ये श्रीमंत लोक यांच्याकडे जर सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस असेल तर गरीब लोकांना तो विकत घ्यायला प्रॉब्लेम करतील ना ते तयार. तर समाज व्यवस्था जी आहे ती इक्वल असली पाहिजे, ती समाजवादी असली पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विचार जो आहे समाजामध्ये असताना केला गेला पाहिजे, विशेषतः कामगारांचा, मजुरांचा विचार केला पाहिजे असं कार्ल मार्क्स म्हणतो. कार्ल मार्क्सचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे दास कॅपिटल. कार्ल मार्क्सचं जे पुस्तक आहे त्याचं नाव काय आहे? दास कॅपिटल. त्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली. ही फ्रान्समध्ये उदयाला आलेली एक महत्वाची प्रणाली आहे. जसं व्हॉल्टेअर म्हणत होता की इतिहास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्या अनुषंगानं राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध याच्यावर केंद्रित करू नका. राजा होता, राजाने एवढं युद्ध केली, राजा असा मुत्सद्दी होता, राजाच्या दरबारामध्ये आपण म्हणतो महान नेते होते त्या काळामध्ये, या गोष्टीवर लक्ष देऊ नका. लक्ष कशावर द्या की त्यावेळेस हवामान कसं होतं, त्यावेळेस लोकल लोक म्हणजे स्थानिक लोक कसे राहायचे, शेती कशी होती, व्यापार कसा चालायचा, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधनं कशी होती, सामाजिक समाजाची विभागणी कशी होती, समूहाची मानसिकता कशी होती, या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ॲनल्स प्रणालीमध्ये दिलेल्या आहेत. आणि ॲनल्स प्रणालीचा उदय जो आहे फ्रान्समध्ये, फ्रेंच जे इतिहासकार आहे त्या लोकांना या ॲनल्स प्रणालीचं श्रेय दिलं जातं. ठीक आहे, समजलं का तुले? हा. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सीमा द बोआ या महत्वाच्या विदुषी आहेत आणि यांना याचं श्रेय झालं कारण स्त्रियांचा अंतर्भाव इतिहासामध्ये दिसतच नव्हता आणि स्त्रियांचं काम पण इतिहासात होतं आणि त्यावेळेस यांनी कळाळलं आणि म्हटलं की स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासाच्या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला होता त्यांनी. ती इतिहासामध्ये स्त्रिया पण असल्या पाहिजे, स्त्रिया पण होत्या त्या काळामध्ये, मग तुम्ही स्त्रियांचा समावेश इतिहासात का करत नाही, या गोष्टीवरती सीमा द बोआ यांनी या दृष्टिकोनावरती भर दिलेला आहे. त्यानंतर मायकल फुको. मायकल फुको म्हणतोय सतत बदलणाऱ्या स्थित्यंतराचं विश्लेषण. त्याचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, याला क्रोनॉलॉजिकली लावत बसू नका. आधुनिक होता, म्हणजे प्राचीन होता, मग मध्ययुगीन आला, मग त्यानंतर आधुनिक इतिहास आला. हे लावत बसला टाइमपास करू नका. तुम्ही सरळ सरळ सांगा जो काही बदल होतोय, स्थित्यंतर होतोय, जसं आपण म्हणतो ना एका काळामधून दुसऱ्या काळामध्ये गेलो, हे काळाला समजून घ्या. मग त्या काळामध्ये काय काय चेंजेस झाले, लोक कसे कपडे घालायचे, काय कसे राहायचे, या गोष्टी कोणाचा, या स्थित्यंतराचा विचार करा. यावरती जो भर दिला होता तो मायकल फुकोनं दिला होता. आणि मायकल फुको यानं जो ग्रंथ लिहिलाय त्याचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचा ग्रंथ मायकल फुकोनं लिहिलेला आहे. त्यानंतर जॉर्ज विलियम फेडरिक हेगल. याची पद्धत कशी होती? चिकित्सक होती. मूळ दस्तऐवजाचं महत्व यांनी सांगितलं, काल्पनिकतेवर टीका केली, त्यानं जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. हेगलनं द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलंय अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एकदम शॉर्ट मध्ये 3 पानात पूर्ण चॅप्टर असा खतम केलाय. याला काय म्हणतात? कमी वेळेमध्ये जास्त फटाके फोडणे. त्याच्यासाठी आधी वाचून ठेवावं लागतं, पूर्ण चॅप्टर वाचलेला असला पाहिजे, नाहीतर मग ह्या पॉइंटचा तुम्हाला उपयोग होणार नाही. तुम्हाला पॉइंट घेऊन अजून 2 वाक्य तयार करता आले पाहिजे याच्यातला पॉइंट घेऊन. त्यासाठी वाचन करा आणि ही पीपीटी जी आहे, पीडीएफ जी आहे तुम्हाला पाठवण्यात येईल, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाकी मोस्ट आयएमपी मध्ये मी एवढंच सांगणार की या सगळ्या टॉपिकचा जिथं तुम्हाला मी देतोय की इतिहास लेखन पाश्चात्य परंपराचा परिचय नाही करायचा. इतिहास लेखनाची परंपरा काय आहे
आधुनिक इतिहास लेखन कशाला म्हणतात, युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला, मी ऑलरेडी प्रोव्हाइड केली आहे. बरेच लोक म्हणतील हे तर तुम्ही आधीच दिलेलं आहे, मग याच्यापेक्षा बाहेरचं कुठून आणून देऊ? पुस्तकाच्या आतमधलंच दिलं जातं, याच्यापेक्षा बाहेरचं काही येणार नाही. आणि यामध्ये ज्या गोष्टी मी टिक करतोय त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, दिस वन, ज्यामध्ये ज्या गोष्टी मी आता टिक करेल त्या गोष्टीवरतीच सगळ्यांनी फोकस करायचंय. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये या गोष्टीवरती फोकस करा. आणि या चॅप्टर मधल्या ज्या महत्वाच्या बिट्स आहेत, म्हणजे जे आपल्याला सगळे विचारवंत दिलेले आहेत, मुख्यतः हा टॉपिक मध्ये कसं आहे, त्यांच्याकडे चान्स आहे, तर यातलं ते काही विचारू शकतात. स्त्रीवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात, अॅनल्स प्रणाली कशाला म्हणतात, हे पहिल्या चॅप्टर मधल्या खूप इम्पॉर्टंट बीट आहेत. फुकोच्या तत्वज्ञानावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. मायकल फुको बद्दल लास्ट इयर त्यांनी बोर्डाच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. सो या गोष्टीवरती थोडं लक्ष द्या. आणि जाताना या व्हिडिओमध्ये, जो व्हिडिओ ज्यांनी सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिलाय त्या लोकांना एक गोष्ट सांगतो, त्यांनी कमेंटमध्ये ते टाईप करायचे. जे लोक ते टाईप करतील, मी समजेल की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. ते आहे सेंटेन्स, समजलं का तुले? ओके. सो थँक्यू सो मच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.